नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रामलिंग गुजर सर आपले सर्वांचे या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण कोविड-19 या जागतिक महामारीमुळे घरी आहोत। आपले शिक्षण सुरू राहावे म्हणून मी पशुसंवर्धन व दुग्धतंत्रज्ञान MCVC विषयाअंतर्गत 12वी पेपर 2 मिल्क प्रोसेसिंग या पेपरवरती आधारित जे पाठ आहेत त्यावर आधारित व्हिडिओ मालिका सध्या बनवत आहे। सदर व्हिडिओ आपण आवडीने पाहत आहात, त्याचा अभ्यासासाठी तुम्हाला उपयोग होत आहे हे मला आपणाकडून वरचेवर समजत आहे। म्हणून मी व्हिडिओमध्ये अनेक बदल करत सुंदर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे। माझे सर्व व्हिडिओ रामलिंग गुजर AHDT व्हिडिओ या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहेत। दररोज अनेक जण हे व्हिडिओ पाहत आहेत। तुम्हाला माझे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तात्काळ हवे असल्यास आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करावे, म्हणजे आपल्याला तात्काळ नवीन व्हिडिओची माहिती मिळेल। आपल्या सहकार्यामुळे मला हे व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळत आहे, त्याकरिता मी आपले आभार व्यक्त करतो, तसेच आपणा सर्वांना धन्यवाद देत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण रिकॉन्स्टिट्यूटेड म्हणजेच पुनर्रचित दूध। आता हे पुनर्रचित दूध म्हणजे काय, तर याला रिहायड्रेटेड दूध असंही म्हणतात। आता रिहायड्रेटेड म्हणजे काय, तर रिहायड्रेशन म्हणजे परत पाण्याचा अंतर्भाव करणे, म्हणजे थोडक्यात एक भाग संपूर्ण दूध भुकटी आणि 7 ते 8 भाग पाणी मिसळून जे दूध तयार केलं जातं त्याला पुनर्रचित दूध, म्हणजे ज्याची की परत रचना निर्माण केलेली आहे असं दूध। यासाठी जी पावडर वापरली जाते ती स्प्रे ड्राईंग पद्धतीची पावडर असावी, कारण या पावडरचं विद्राव्यता म्हणजे पाण्यामध्ये विरघळण्याचं प्रमाण जास्त आहे आणि गुठळ्या कमी तयार होतात, म्हणजे पावडर बाहेर निघून जाण्याचं प्रमाण कमी आहे। त्यामुळं या ठिकाणी या दूध निर्मितीसाठी स्प्रे ड्राईंग पावडर वापरली जाते। आता या दुधाचे फायदे काय आहेत, तर पहिला फायदा आहे सैन्यासाठी ज्यावेळेला होल मिल्क पावडरचे डबे पाठवून दिल्या जातात, ते ज्यावेळेला पेट्रोलिंगला जात असतील किंवा सहज पाण्यामध्ये टाकतील, 7-8 भाग पाणी घालतील आणि ती पावडर मिक्स करून लगेच त्याचं दूध वापरू शकतील। विकसनशील राष्ट्रामध्ये म्हणजे जे राष्ट्र विकासाच्या मार्गावर आहेत अशा राष्ट्रामध्ये दुधाचा तुटवडा जर निर्माण झाला तर असं पूर्ण दूध भुकटीपासून दूध तयार करून मार्केटमधली जी काही लिक्विड मिल्कची गरज आहे, ताज्या दुधाचा पुरवठा कमी झालेला असतो, तो भरून काढता येऊ शकतो। पुनर्रचित दूध उत्पादनाची पद्धत धावतं रेखांक स्क्रीनवरती दिसत आहे, ते तुम्हाला अगोदर समजून सांगतो आणि त्यानंतर मग प्रत्येक स्टेप आपण बघूया। पहिल्या सुरू आहे व्हॅटमध्ये पाण्याची स्वीकृती करणं। या पाण्याला साधारण 38 ते 40 डिग्री सेंटीग्रेडपर्यंत गरम करून घेणं। त्यानंतर या पाण्यामध्ये संपूर्ण दूध भुकटीचा अंतर्भाव करणं। संपूर्ण दूध भुकटी टाकल्यानंतर ते मिसळून घ्यायचे आणि त्याला गाळणे। गाळल्यानंतर पाश्चरायझेशन, त्यानंतर शीतकरण आणि मग शेवटी पुनर्रचित दुधाचं पॅकिंग आणि साठवणूक करणे। आता हे दूध तयार करण्याचं आपण थोडक्यात विवेचन बघितलं, आता हे नेमकं विस्तृत आपण थोडंसं बघूया। तर व्हॅटमध्ये पाणी घ्यायचं आहे। आता पाणी घेण्यासाठी शुद्ध आणि आपल्याला आरोग्यपूर्ण असंच पाण्याची स्वीकृती करणं इथं गरजेचं आहे। जी व्हॅट असणार आहे ही व्हॅट पाश्चरायझेशन करण्यासाठी योग्य अशी जॅकेटेड व्हॅट असली पाहिजे। त्या व्हॅटमध्ये एजिटेटर असावा, म्हणजे आपल्याला
दुधाला ढवळता यावं. त्यानंतर मिक्सरच्या मदतीनं संपूर्ण दूध, भुकटी आणि पाणी वजन करून घ्यायचं आणि त्या दोन्हींचं एकत्रित मिश्रण करून घ्यायचं. अगोदर ते पाणी आहे, हे पाणी 38 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत गरम करावं. आता याचं मुख्य कारण काय, तर जी दूध भुकटी आपण थंड पाण्यात जर टाकली तर ती व्यवस्थित मिसळत नाही आहे, त्याच्या गुठळ्या तयार होतात आणि ह्या गुठळ्या तयार होण्याचं टाळण्यासाठी पाण्याला आपल्याला 38 ते 43 अंश सेल्सिअसपर्यंत गरम करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर आपण मिक्सरच्या मदतीनं, आता स्क्रीनवरती तुम्हाला मिक्सर दिसत आहे, या मिक्सरमध्ये वरच्या बाजूनं पावडर टाकलेली आहे आणि खालच्या पाईपमधून पाण्याचा अंश किंवा पाणी त्यामधून पाठवल्या जात आहे आणि दोन्ही मिळून पंपामध्ये एकत्रितरित्या ते व्यवस्थित मिक्स होत आहे. आणि मग हे मिक्स झालेलं मिश्रण पुढं पाठवून पाईपच्या मदतीनं मग ते गाळल्या जातं. मग याच्यामध्ये शक्यतो वापरल्या जाणारी जी पावडर असते ही स्प्रे ड्राईंग पद्धतीची पावडर असते. आता या पावडरचं गणन कसं करायचं, तर त्याच्यासाठी आपण पिअर्सन स्क्वेअर पद्धत बघितलेली आहे. या पिअर्सन स्क्वेअर पद्धतीनं ही पावडर आपण वजन करून घ्यायची, गणन करून घ्यायचं पाणी आणि पावडरचं, आणि मग दोन्ही एकत्र मिक्स करायचे आणि मिक्स केल्यानंतर मग या दुधावरती पुढची प्रक्रिया करून घ्यायची. आता पुढची प्रक्रिया जी आहे ती, आता पावडर मिसळल्यानंतर दूध काय करायचं, गाळून घ्यायचं. आता हे गाळून घेण्यामागचं कारण काय, दुधामध्ये जर पावडरचे गुठळी तयार झालेले असतील तर त्या गुठळ्या बाजूला काढण्यासाठी दुधाला गाळून घ्यायचं. यानंतर या दुधाला सतत ढवळून घ्यायचं आणि ढवळत असतानाच या दुधाचं तापमान 63 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत वाढवायचं आणि त्याच तापमानाला व्हॅटमध्ये त्या दुधाला 30 मिनिटासाठी स्थिर ठेवायचं. म्हणजे त्या दुधावरती पाश्चरायझेशनची प्रक्रिया पूर्ण होईल. आणि मग व्हॅटमधल्या जॅकेटमध्ये जे आपण गरम पाणी सोडून दुधाचं तापमान 63 अंश सेल्सिअसपर्यंत वाढवलं होतं, त्याच जॅकेटमध्ये गरम पाणी बाजूला सोडून द्यायचं आणि त्या ठिकाणी थंड पाणी भरायचं आणि दुधाला ढवळत ढवळत त्या दुधाचं तापमान 5 अंश सेल्सिअसपर्यंत कमी करून घ्यायचं. 5 अंश सेल्सिअस तापमान झाल्यानंतर या दुधाचं पॅकिंग करायला सुरुवात करायची आणि पॅकिंगची क्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या दुधाला कोल्ड स्टोअरमध्ये, म्हणजे ज्या ठिकाणी 0 ते 4 अंश सेल्सिअस तापमान मेंटेन केलेलं असतं अशा ठिकाणी त्या दुधाला साठवून ठेवायचं. आणि मग नंतरनं अगोदर मार्केटिंग होत असेल तर करायचं, किंवा जर नसेल तर मार्केटिंग होईपर्यंत त्या दुधाला 5 अंश सेल्सिअसला साठवून ठेवणं गरजेचं आहे, कारण त्या दुधाची गुणवत्ता चांगली राहणं गरजेचं आहे. या ठिकाणी पुनर्रचित दुधाची माहिती एवढी पुरेशी आहे. यानंतर आपण दुसरं दूध बघणार आहोत, त्याचं नाव आहे पुनर्मिश्रित दूध किंवा रिकंबाइंड मिल्क. आता रिकंबाइंड मिल्क म्हणजे काय, तर रिकॉम्बिनेशन म्हणजे पुनर्मिश्रण करणे. आता याच्यामध्ये फॅटचा जो सोर्स आहे, स्रोत आहे, तो बटर ऑइल आणि स्किम मिल्क पावडर आणि पाणी असे तिन्ही गोष्टी एकत्र मिळून जे दूध निर्माण केलं जातं त्याला पुनर्मिश्रित दूध असं म्हटलं जातं. आता या पुनर्मिश्रित दूध निर्मितीसाठी जे क्रीम किंवा बिन खारवलेलं लोणी वापरलेलं असतं किंवा मिल्क फॅटसाठी इतरही स्रोत आपण वापरू शकतो. आता या पुनर्मिश्रित दुधाला FSSR 2011 नुसार या दुधामध्ये किमान 3% फॅट आणि 8.5% SNF असणं गरजेचं आहे. या दुधाचे फायदे बघितले तर आपण पुनर्रचित दुधाच्या फायद्याप्रमाणेच याचाही फायदा आहे की शहरामध्ये जो द्रव दुधाचा तुटवडा निर्माण होतो तो कमी करण्यासाठी आणि दुधाच्या किमतीवरती नियंत्रण ठेवण्यासाठी. आता याचा उपयोग अजून असाही करू शकतो आपण की लो इन्कम ग्रुप म्हणजे कमी ज्या लोकांचं उत्पन्न आहे अशा लोकांसाठी आपण दुधाची निर्मिती करून तिचं वितरण करू शकतो. आता या दूध उत्पादनाचा फ्लो चार्ट म्हणजे धावता आलेख किंवा धावतं रेखांकन बघा.
व्हॅटमध्ये पाणी घेणं, त्या पाण्याला तापवणे, पूर्व तापवणे, त्यानंतर स्किम मिल्क पावडर मिसळणे, त्यानंतर बटर ऑइल मिसळणे, त्यानंतर गाळून घेणे, होमोजिनायझेशन, त्यानंतर पाश्चरायझेशन, शीतकरण आणि बांधणी व साठवणूक. अशा पद्धतीनं याचा फ्लो चार्ट आहे. प्रत्येक स्टेप आपण थोडक्यात बघूया. व्हॅटमध्ये स्वच्छ, ताजं आणि आरोग्यपूर्ण असणारं पाणी घ्यायचं. पाणी घेतल्यानंतर त्या पाण्याला गरम करून घ्यायचं. साधारणतः 38 ते 43 अंश सेल्सिअस तापमानापर्यंत हे पाणी गरम करून घ्यावं. त्यानंतर आपण स्किम मिल्क पावडर ही मोजून घ्यायची, ती त्या पाण्यामध्ये मिक्स करायला टाकायची आणि याच नंतर पाण्याचं तापमान वाढवायला हळूहळू सुरुवात करायची. स्किम मिल्क पावडर मिसळत असताना दुधाला सतत ढवळत ठेवायचं. त्यानंतर मग तापमान 49 अंश सेल्सिअसच्या जवळपास आल्यानंतर त्यामध्ये बटर ऑइल मिसळायचं, म्हणजे जे काही फॅटचा स्रोत आहे तो मिसळायचा. आता 49 अंश सेल्सिअसलाच का मिसळायचं, तर याच्यामागं एक मुख्य कारण आहे, ते म्हणजे फॅट ही पूर्णपणे द्रव अवस्थेत असणं गरजेचं आहे आणि लायपेज नावाचं विकर आहे, हे विकरही अकार्यक्षम असणं गरजेचं आहे आणि ते विकर 49 अंश सेल्सिअसला अकार्यक्षम बनतं आणि म्हणून 49 अंश सेल्सिअसला बटर ऑइल मिसळून घ्यायचं. त्यानंतर हे सगळं मिश्रण ढवळायचं, पंपाद्वारे गाळून घ्यायचं. गाळल्यानंतर या मिश्रणावरती 63 डिग्री सेंटीग्रेडला 30 मिनिटासाठी पाश्चरायझेशनची प्रक्रिया करायची. पाश्चरायझेशन झाल्यानंतर हे सगळं दूध, एकंदरीत पाश्चरायझेशन चालू असतानाच त्याच्या रिजनरेशन सेक्शन किंवा हीटिंग सेक्शनच्या सुरुवातीला होमोजिनायझरला द्यायचं आणि होमोजिनायझरमध्ये 2500 PSI दाबाला या दुधावरती होमोजिनायझेशनची क्रिया करून घ्यायची. आता होमोजिनायझेशनची क्रिया केल्यानंतर या दुधाला तात्काळ 5 अंश सेल्सिअसला थंड करायचं आणि थंड केल्यानंतर या दुधाचं पॅकिंग करून घ्यायचं. आता पॅकिंग केल्यानंतर हे दूध कोल्ड स्टोअरमध्ये किंवा शीतगृहामध्ये साठवून ठेवायचं. आता शीतगृहामध्ये साठवून कधीपर्यंत ठेवायचं, तर त्या दुधाचं जोपर्यंत वितरण होत नाही तोपर्यंत 5 अंश सेल्सिअसला त्याची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी साठवून ठेवायचं आणि मग शेवटी आपण त्या दुधाचं मार्केटिंग किंवा वितरण करू शकतो. आता या ठिकाणी आपण या व्हिडिओला विराम देत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2 दूध निर्मितीचा अभ्यास केला. पहिला आहे पुनर्रचित दूध, ज्याला आपण रिकॉन्स्टिट्यूटेड मिल्क म्हटलं आहे, आणि दुसरं आहे रिकंबाइंड मिल्क. रिकॉन्स्टिट्यूटेड मिल्क म्हणजे संपूर्ण दूध भुकटीमध्ये पाण्याचा अंतर्भाव करून दूध निर्मिती करणे, आणि दुसरं आहे रिकंबाइंड किंवा पुनर्मिश्रित, म्हणजे दूध पावडर, स्किम मिल्क पावडर, बटर ऑइल किंवा बटर ज्याच्यामध्ये मीठ मिसळलेलं नाही असं, आणि पाणी याचा अंतर्भाव करून 3% फॅट आणि 8.5% SNF असलेलं दूध म्हणजेच पुनर्मिश्रित दूध, या दोन्ही दुधांचा आपण अभ्यास इथं पाहिलेला आहे. आपण या ठिकाणी या व्हिडिओला विराम देत आहोत. अजूनही तुम्ही घरीच राहायचं आहे, सुरक्षित राहायचं आहे. या व्हिडिओचा उपयोग अभ्यासासाठी करायचा आहे. आपल्याला काही शंका असल्यास तुम्ही जरूर सुरुवातीला दिलेल्या माझ्या फोन नंबरवरती तुम्ही फोन करून माझ्याशी संपर्क साधू शकता. तुम्हाला जी काही अडचण असेल ती फोनवरनं सोडवल्या जाईल. तो माझा व्हॉट्सॲप नंबर पण आहे, त्यावरती तुम्ही काही मेसेज पण लिहू शकता. आपल्या प्रतिक्रिया पण या व्हिडिओविषयीच्या व्हॉट्सॲपवरती मला पाठवू शकता. स्टे होम, स्टे सेफ. धन्यवाद.